मी पेटीएम ॲपच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवलेले आहेत आणि आता सध्या जी गडबड चालू आहे पेटीएमवर जे निर्बंध लादण्यात आलेले आहेत RBI मार्फत, त्याच्यामुळे मला भीती वाटते की माझे पैसे जाणार तर नाहीत ना. अशा प्रकारचा एक प्रश्न नेटबेटच्या यूट्यूब चॅनलमध्ये एका व्हिडिओमध्ये विचारला होता. त्याचं उत्तर म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदा समजून घ्या की पेटीएम या कंपनीमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. पेटीएमचं ई-कॉमर्स आहे, पेटीएम वॉलेट आहे, पेटीएम बँक आहे, पेटीएम मनी आहे, पेटीएमचं ट्रॅव्हल बुकिंग आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यापैकी हा जो पेटीएम बँक हा जो बिझनेस आहे त्या बँकवर निर्बंध लादलेले आहेत, कारण काही KYC रिलेटेड इश्यू होते. आणि जे आपण डीमॅट अकाउंट किंवा जे ट्रान्झॅक्शन करत आहोत म्युच्युअल फंडचे, ते पेटीएम मनी या ॲप थ्रू होतात. ते एक ब्रोकरचं अकाउंट असतं, तशा प्रकारचं अकाउंट आहे आणि त्यामुळे ते कम्प्लिटली सेफ आहे. तुम्ही तिथून काही ट्रान्झॅक्शन करू शकता. तुम्ही जे म्युच्युअल फंड घेतलेत ते जर रिडीम केले तर पैसे तुमच्या थेट बँक